भारताचा इतिहास हा दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यांच्यातील जीवघेणा संघर्ष हाच भारताचा इतिहास आहे. 17 डिसेंबर 1946ला पहिल्या संविधान सभेच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की इथे जमलेले आपण सर्वजण वी बिलॉंग टू ए वॉरिंग कॅम्प्स. आपण सर्व युद्धजन्य छावणीचे लोक आहोत आणि मी पुढे जाऊन असंही म्हणेल की मी सुद्धा एका युद्धजन्य छावणीचा नेता आहे. काउंटर रेव्होल्यूशनमध्ये म्हणतात की जी प्रतिक्रांती मौर्य साम्राज्याच्या विरोधामध्ये बौद्धांच्या विरोधामध्ये झाली त्या प्रतिक्रांतीचं एक धार्मिक पुस्तक होतं. त्या धार्मिक पुस्तकाचं नाव आहे जैमिनीय पूर्वमीमांसा. खूप लोकांना असं वाटतं की ब्राह्मणी तत्वज्ञान म्हणजे ईश्वरवाद आहे. ही चुकीची गोष्ट आहे. ईश्वराचा आणि ब्राह्मणी तत्वज्ञानाचा अर्थार्थी संबंध नाही. पूर्वमीमांसा तर ईश्वरांना सुद्धा मानत नाही. त्यांचं मत कशाच्या भोवती फिरतं तर कर्मकांड, वेद, कर्म, जात आणि वर्ण ह्या भोवतीच ते फिरतं. नास्तिक शब्दाचा अर्थ खूप लोकांना वाटतं की नास्तिक म्हणजे ईश्वरना मानणारा, आस्तिक म्हणजे ईश्वर मानणारा. परंतु शास्त्रानुसार नास्तिकचा अर्थ ईश्वर न मानणे असा होत नाही. जो वेद मानतो तो आस्तिक आणि जो वेद नाकारतो तो नास्तिक असा अर्थ होतो. आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या इतिहासाचं एक सूत्र सांगितलं होतं. ते सूत्र असं होतं. बाबासाहेब म्हणाले, द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट ए मॉर्टल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. अर्थात भारताचा इतिहास हा दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यांच्यातील जीवघेणा संघर्ष हाच भारताचा इतिहास आहे. हा जीवघेणा संघर्ष झाला होता हा विविध स्तरावरती झालेला आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. हा संघर्ष हजारो वर्षापूर्वी होता, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा हा ब्राह्मणवादासोबतचा संघर्ष आपला चालूच राहील. जो विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विषयाचं नाव आहे वॉर ऑफ फिलॉसॉफीज, 3 श्रमण छावण्या विरुद्ध 6 ब्राह्मण छावण्या. हा जो विषय आहे हा विषय सुचण्याचं फार महत्त्वाचे असे 5 कारणं घडली. पहिलं कारण, हे जे 2 श्रमण आणि ब्राह्मणी तत्वज्ञान हे दोन्ही तत्वज्ञान एक प्रकारची युद्धजन्य छावणी आहे आणि ही छावणी कशा पद्धतीची आहे हा जो शब्द भेटला हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या पहिल्या भाषणातून हा शब्द घेतलेला आहे. 17 डिसेंबर 1946ला पहिल्या संविधान सभेच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की इथे जमलेले आपण सर्वजण वी बिलॉंग टू ए वॉरिंग कॅम्प्स. आपण सर्व युद्धजन्य छावणीचे लोक आहोत आणि मी पुढे जाऊन असंही म्हणेल की मी सुद्धा एका युद्धजन्य छावणीचा नेता आहे. दुसरं कारण घडलं, खंडांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 97 वरती आपण जर पाहाल तर त्या ठिकाणी जे प्रकरण आलंय बुद्ध आणि त्यांचे समकालीन, बाबासाहेब आंबेडकर एक नोंद करतात की जेव्हा सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेतली होती त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त 62 प्रकारचे 62 टाइप्स ऑफ फिलॉसॉफीज म्हणजे एकूण भारतात ब्राह्मणी तत्वज्ञान आणि 62 प्रकारचे इतर तत्वज्ञान असे 63 तत्वज्ञान भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये व्हॉल्यूम नंबर 11 पृष्ठ क्रमांक. बाबासाहेब पुढे म्हणतात की हे जे 62 तत्वज्ञान होते त्याचा विरोध ब्राह्मणी तत्वज्ञानाला होता. तथागत गौतम बुद्धांनी जे सूत्र दिलं, जो धम्म दिला, सद्धम्म दिला, ते एका स्तरावरती तत्वज्ञान होतं. ते तत्वज्ञान म्हणजे 64वं तत्वज्ञान. तर आपण बघू शकतो की प्राचीन काळामध्ये भारतात एकूण 64 तत्वज्ञानं होती. बौद्ध धम्माव्यतिरिक्त जे 62 मतप्रवाह होते, तत्वज्ञानं होती, त्यांच्या आचार्यांसोबत चर्चा करून त्यांचं तत्वज्ञान कशा पद्धतीनं मानवी दुःखासाठी उपयुक्त नाही हे पटवून दिलं आणि ते 62 तत्वज्ञान हळूहळू होऊन काही कालावधीनंतर बौद्ध धर्मामध्ये विलीन झाले. आणि ह्या सर्वांनी जेव्हा बौद्ध धर्मामध्ये विलीन झाले तेव्हा बौद्ध धर्माने ब्राह्मणी धर्माचं तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाला सद्धम्माच्या स्तरावरती आणि विविध अशा तात्विक मुद्द्यावरती हरवून भारत बौद्धमय केला. हा इतिहास आपण बघू शकतो. तिसरं कारण घडलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया रेडिओ यावरती 3 ऑक्टोबर 1954ला
एक फार महत्त्वाचं भाषण दिलं होतं. त्या भाषणाचा विषयच होता माय फिलॉसॉफी ऑफ लाईफ, जीवनाचं तत्त्वज्ञान. बाबासाहेब सांगतात की माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान काय आहे. तर बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे 3 सूत्रांमध्ये बद्ध आहे: समता, स्वातंत्र्य व मित्रता. इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. ही जी त्रिसूत्री आहे, ही त्रिसूत्री माझ्या मास्टर बुद्धापासून घेतलेली आहे. या त्रिसूत्रीचा आणि फ्रेंच राजक्रांतीचा त्या अर्थाने संबंध नाही. पुढे बाबासाहेब आंबेडकर फार महत्त्वाचं एक स्टेटमेंट करतात. बाबासाहेब म्हणतात की माझं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला मिशन आहे. माय फिलॉसॉफी हॅज अ मिशन. काय आहे? बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जे लोक तत्त्वज्ञान म्हणून ते तत्त्वज्ञान त्रिगुण तत्त्वज्ञान आहे. सत्व, रज आणि तम. हे भारतीयांना जे त्रिगुण तत्त्वज्ञान अतिशय मनुष्य मात्राला कलंक आहे असं तत्त्वज्ञान सोडवून त्यांना त्रिसूत्री जे आहे समता, स्वातंत्र्य, मित्रता ही मानायला लावण्यासाठी प्रयत्नरत राहणे हे माझ्या तत्त्वज्ञानाचं मिशन आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 ऑक्टोबर 1954 म्हणतात. हा संदर्भ आपल्याला प्राप्त होईल खंड क्रमांक 17 भाग 3 मध्ये पृष्ठ क्रमांक 503 वर. चौथं कारण घडलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथच लिहिला आहे आणि त्या ग्रंथाचं नावच आहे फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम. हिंदूचे तत्त्वज्ञान. आयडिओलॉजी ऑफ हिंदुइझम हा शब्द वापरला नाही, मुवमेंट ऑफ हिंदुइझम शब्द वापरला नाही. स्पेसिफिकली अधोरेखित बाबासाहेबांनी जो शब्द केला असेल तर तो फिलॉसॉफी हा शब्द आहे. आणि ह्या 4 कारणाव्यतिरिक्त एक 5वं महत्त्वाचं कारण घडलं. ते कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अँड काउंटर रेव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे नोंदवतात की जी प्रतिक्रांती पुष्यमित्र शुंग आणि ब्राह्मणांनी केली, पुष्यमित्र शुंग त्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचं नेतृत्व, त्या प्रतिक्रांतीचं बायबल होतं आणि त्या बायबलचं नाव आहे जैमिनीय पूर्वमीमांसा. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबा काउंटर रेव्होल्युशनमध्ये म्हणतात की जी प्रतिक्रांती मौर्य साम्राज्याच्या विरोधामध्ये, बौद्धांच्या विरोधामध्ये झाली, त्या प्रतिक्रांतीचं एक धार्मिक पुस्तक होतं. त्या धार्मिक पुस्तकाचं नाव आहे जैमिनीय पूर्वमीमांसा. खंड क्रमांक 3 मध्ये पृष्ठ क्रमांक 362 व्हॉल्यूम 3 यामध्ये बाबासाहेबांचे ते स्टेटमेंट आपल्याला उपलब्ध आहे. तर जैमिनीय पूर्वमीमांसा म्हणजे काय? पुढे बाबासाहेब लिहितात की ह्या प्रतिक्रांतीचं सुरक्षा कवच आहे श्रीमद भागवत गीता. आणि या प्रतिक्रांतीचं जो कोड आहे, ज्याला आपण कायद्याचा कोड, सुरक्षा कवच प्रतिक्रांतीला घालून त्या काळामध्ये दिलं होतं. पहिलं प्रतिक्रांतीचं बायबल आहे जैमिनीय पूर्वमीमांसा. त्याचं सुरक्षा कवच आहे भगवद्गीता आहे मनुस्मृती. जैमिनीय पूर्वमीमांसा काय याचा जेव्हा मी शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की जैमिनीय दर्शनापैकी एक दर्शन आहे. 6 तत्वज्ञानांपैकी एक तत्वज्ञान. ती आपण एक न्याय, वैशेषिक, सांख्य, योग हे झाले 4. जैमिनीची पूर्वमीमांसा आणि बादरायणची उत्तरमीमांसा असे एकंदरीत 6 यांचे तत्वज्ञान आहेत. आपल्या ज्या छावण्या होत्या बौद्ध, जैन आणि लोकायत. अर्थात अजीवक सुद्धा छावणी होती, परंतु असे आणखीन भरपूर साऱ्या छावण्या होत्या, किंतु प्रामुख्यानं 3 छावण्या महत्त्वाच्या: जैन, बौद्ध आणि लोकायत. लोकायत छावणीला ब्राह्मणी छावणीनं रूट अँड स्टेम समाप्त करून टाकलं. जैन छावणीने नंतरच्या काळामध्ये स्वतःची तत्व याच्यामध्ये ब्राह्मणी तत्वांच्या समोर शरणागती पत्करली आणि एक वेगळ्या अर्थाने, त्यामुळे प्रतिक्रांतीच्या काळामध्ये शास्त्रांच्या युद्धामध्ये आणि शस्त्राच्या युद्धामध्ये सुद्धा बौद्ध एकमेव छावणी उरली आणि बौद्ध छावणीच्या विरोधामध्ये ब्राह्मणांनी 6, त्या 6 छावण्या कोणत्या? न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. 6 छावण्यांचा उपयोग आणि प्रयोग करून त्यांनी बौद्ध धम्माची तत्वज्ञान खिळखिळी केली. क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास वाचत असताना एक फार गंभीर असा प्रश्न उपस्थित होतो. तो प्रश्न कोणता? की प्रतिक्रांती
जी पुष्यमित्र शृंगाची प्रतिक्रांती होती ती इसवी सन 185 ते इसवी सन 200 ह्या काळामध्ये झालेली आहे. आणि 200च्या काळामध्ये जेव्हा प्रतिक्रांती झाली तर प्रतिक्रांती केवळ उत्तर प्रदेशचा जो काळ बिहार साम्राज्य आहे तिथपर्यंत ती राजकीय क्रांती मर्यादित होती. परंतु इतर भागामध्ये सुद्धा बौद्ध राहत होते. हा फार आणि या गंभीर प्रश्नाचं उत्तर सापडतं आणि त्यामुळेच हा वॉर ऑफ फिलॉसॉफीज हा विषय आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. फुले-शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये आपण आजपर्यंत अनेक टर्मिनॉलॉजी बघितल्या. चळवळ हा शब्द आपण वापरतो, मुवमेंट हा शब्द आपण वापरतो, आंदोलन शब्द वापरतो, संघर्ष शब्द वापरतो. असे अनेक शब्द फुले-शाहू आंबेडकरवादी विचारधारेमध्ये आयडिओलॉजीमध्ये आपल्याला. परंतु तत्वज्ञान फिलॉसॉफी याविषयी मात्र मांडणी फार क्वचित आपल्याला दिसते. त्यामुळे फिलॉसॉफीचा जो मुद्दा आहे ते जे युद्ध आहे ते किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, तत्वज्ञानाचं किती मोठं महत्त्व आहे. बौद्ध भिक्खू संघामध्ये ब्राह्मणांनी घुसपेट केली होती सम्राट अशोकांच्या काळात. त्यावेळेस परमपूजनीय भदंत मोगलीपुत्र तिस्से यांनी ही घुसपेटी ब्राह्मणवादी जे आहेत यांना संघातून जर काढायचं असेल तर काय प्रक्रिया वापरली पाहिजे या संबंधात सम्राट अशोकांसोबत चर्चा केली होती आणि ती तिसरी चौथी संगीती त्यावेळेस भरली होती. त्या दुसरी संगीती भरली होती. त्या संगीतीमध्ये कोणत्या विषयावरती चर्चा झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, तत्वज्ञान ह्या विषयावरती सर्वात मोठी चर्चा त्या ठिकाणी झाली होती. बौद्ध भिक्खू संघाला संगीतीला बोलवलं आणि त्यांना जवळपास 3 ते 4 प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नापैकी एक प्रश्न होता की तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे शाश्वतवादी आहे, उच्छेदवादी आहे, काय आहे, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. जे घुसपेटिया भिक्खू होता, जो ब्राह्मणवादी होता, त्या घुसपेटिया भिक्खूला याचं उत्तर येत नव्हतं. कारण तत्वज्ञान हा विषय अतिशय गंभीर आहे आणि तो विषय जोपर्यंत तुम्ही सद्धम्म अंगीकारत नाही तोपर्यंत अनित्य, अनात्म, दुःख, प्रतित्य समुत्पाद, नामरूप सिद्धांत असेल हे सिद्धांत यांचं गांभीर्य लक्षात येत नाही. तर ज्याही भिक्खूंनी उत्तर दिलं की तथागत गौतम बुद्ध शाश्वतवादी होते त्यांना त्यांची उचल बांगडी सम्राट अशोकांनी करून हाकलून लावलं. ज्यांनी सांगितलं तथागत गौतम बुद्ध उच्छेदवादी होते, शाश्वतवादी होते, त्यांना हटवण्यात आलं. उत्तर काय होतं तर उत्तर होतं विभज्यवाद. विभज्यवाद हा तत्वज्ञानाचा मुद्दा आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की तत्वज्ञानाचं युद्ध हे आजही सुरू आहे, 6 विरुद्ध 3. परंतु आता ह्या 2 छावण्या कोलमडून पडल्यात. आज ह्या 6 छावण्यांच्या विरोधामध्ये केवळ बौद्ध छावणी उपस्थित आहे. हा जो तत्वज्ञानांच्या युद्धामधला जो संघर्ष आहे तो नेमका कोणत्या कारणामुळे आहे हे कारण आपण या ठिकाणी बघूया. आणि येत्या काळामध्ये एक एक करून पूर्वमीमांसाचं तत्वज्ञान काय आहे, ब्राह्मणी छावण्याचं तत्वज्ञान नेमकं काय, न्यायवैशेषिकांचं म्हणणं काय, सांख्ययोगांचं म्हणणं काय, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेचं म्हणणं काय आहे हे आपण एक एक करून बघूया येत्या काळामध्ये. तुर्तास ब्राह्मणी छावण्यांचं प्रतिपादन आहे एकंदरीत 9 ते 10 मुद्द्यांवरती. त्यांचं तत्वज्ञान कशाच्या भोवती फिरतं तर ते फिरतं वेद. दुसरी गोष्ट आहे वर्णव्यवस्था. तिसरी गोष्ट आहे ईश्वर. चौथी गोष्ट आहे आत्मा. 5वी गोष्ट आहे कर्म. 6वी गोष्ट आहे जात. अशा पद्धतीनं आपण त्याचे जवळपास 10 ते 15 असे प्रतिपाद्य विषय ब्राह्मणी छावण्याचे बघू शकतो. अर्थात तुम्हाला आणखीन आश्चर्य वाटेल की त्या 6 छावण्या अंतर्गत सुद्धा फार मोठा विवाद आहे. त्या 6 छावण्यांचे जर आपण प्रतिपाद्य विषय बघितले तर गौण प्रतिपाद्य विषय जर आपण बाजूला ठेवले तर मुख्य विषय आहेत वेद, कर्म, आत्मा आणि जात वर्ण व्यवस्था. ईश्वराबद्दल सुद्धा त्यांचं घेणं देणं नाही. खूप लोकांना असं वाटतं की ब्राह्मणी तत्वज्ञान म्हणजे ईश्वरवाद आहे. ही चुकीची गोष्ट आहे. ईश्वराचा आणि ब्राह्मणी तत्वज्ञानाचा अर्थार्थी संबंध नाही. पूर्वमीमांसा तर ईश्वराला सुद्धा मानत नाही. त्यांचं मत कशाच्या भोवती फिरतं तर कर्मकांड, वेद, कर्म, जात आणि वर्ण ह्या भोवतीच ते फिरतं. नास्तिक शब्दाचा अर्थ खूप लोकांना वाटतं की नास्तिक म्हणजे ईश्वर न मानणारा, आस्तिक म्हणजे ईश्वर मानणारा. परंतु शास्त्रानुसार नास्तिकचा अर्थ ईश्वर न मानणे असा होत नाही.
जो वेद मानतो तो आस्तिक आणि जो वेद नाकारतो तो नास्तिक, असा अर्थ होतो. तेव्हा आपल्याला हे तत्वज्ञानाचे युद्ध समजणं फार आवश्यक आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. ब्राह्मणांचं असं म्हणणं आहे की आत्मा नावाची जी वस्तू आहे ती आत्मा पूर्व परंपरा घेऊन ह्या जन्मामध्ये जेव्हा येते तेव्हा त्याला 4 वर्ण पैकी 1 वर्ण प्राप्त होतो त्याच्या मागच्या कर्माच्या अनुसार. प्रतिपादन आहे आत्मा नावाची वस्तूच कोणामध्ये नाही. हे शरीर आणि आत्मा अशी वस्तू नाही, एक निराळी अशी वस्तू नाही. म्हणून तुमचं जे जातीचं प्रतिपादन आहे ते जातीचं प्रतिपादन सिद्ध होऊ शकत नाही. आपल्या तत्वज्ञानामध्ये आपले जे बौद्ध आचार्य होते, आचार्य दिग्नक असतील, धर्मकीर्ती असतील, चंद्रकीर्ती असतील, त्यांनी फार विशेष असं एक उदाहरण दिलं होतं. ते म्हणतात की जसा लहान मुलगा भातुकलीचा खेळ खेळतो आणि भातुकलीच्या खेळामध्ये मातीचा ढिगारा, दगडांचा ढिगारा करतो आणि दगडाचा मातीच्या ढिगाऱ्याला म्हणतो की ही भाजी आहे, ही खेळणी आहे, हे घर आहे. त्याच पद्धतीनं ब्राह्मण हे ब्राह्मणांचं जे मनोअवस्था आहे ती बालकासारखी आहे आणि ते माणसांना असं जातीमध्ये विभागतात. जात नावाची, वर्ण नावाची वस्तू विशेष म्हणून नाही, प्रत्येक ती हा समान आहे. असं हे तत्वज्ञानाचं युद्ध आपल्याला. 6 तत्वज्ञानांचे ब्राह्मणांच्या आजही वारसदार आहेत आणि ते वारसदार राजकीय पक्षामध्ये रूपांतरित झालेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते कशा पद्धतीने झाले हे सुद्धा मी येत्या काळात आपल्याला सांगेन. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.